नमस्ते. मी ओंकार सुभाष साळुंखे, संस्थाध्यक्ष परिवर्तन फाउंडेशन सांगोला आणि हे आमचे सचिव श्री संतोष महिमकर. आम्ही आज या ठिकाणी पंढरपूरमध्ये आलो आहोत. आम्ही आलोय ते कल्पतरू दिव्यांग या संस्थेमध्ये भेट देण्यासाठी. तर आम्ही इथे येण्याचं कारण म्हणजे या ताईंचं आणि सरांचं काम खूप समाजाला प्रेरणादायक आहे आणि यांना त्यांच्या म्हणजे दिव्यांगांच्या विकासासाठी आपल्या लोकांची गरज आहे. तर आपण समाजाचं देणं लागतो, त्या हेतूने आपण सर्वांनी यांना मदत करावी. तर आपण ताईंकडे जाणून घेऊया की हे या संस्थेमध्ये नेमकं काय काम करतात. नमस्कार, मी गंगा यशवंत खटकाळे. मी इथं कल्पतरू तुंग भरारी दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेमध्ये सचिव या पदावर काम करते. अंध, अपंग, निराधार, वयोवृद्ध, बेघर लोकांसाठी जे अपंग बांधव आहे त्यांच्या स्वतःच्या स्वावलंबनासाठी द्रोण, पत्रवाळी, गुलाबाची फुले, जुन्या साड्यांपासून पाय पुसणे, रक्षाबंधनला राख्या वगैरे ह्याच्यातून त्यांना स्वतःच्या पायावर उभा करते. आणि जे आरेवर्कचं किंवा शिवणकाम आहे त्यातून पण त्यांचं म्हणजे त्यांना ते पण शिकवते. तर आज दादा सांगोलवरून इथं कल्पतरू तुंग भरारी संस्थेला भेट देण्यासाठी आले. तर त्यांचं मी आधी आभार व्यक्त करते. आणि बांधकाम संस्थेला जागा वगैरे दिलेला आहे यशवंत सोनटके यांनी आणि बोर पण मारलेला आहे. तर आपल्याला सध्या गरज आहे ती बांधकामासाठी. तर आम्हाला स्टील असो किंवा वीट असो ह्या माध्यमातून जशी होईल तशी मदत, तुमच्या सर्वांची आर्थिक मदत लाभावी ही मी तुम्हा सर्वांना विनंती करते. नमस्ते मित्रांनो. तर या ठिकाणी आपण बघितलं की ह्या ताई तसेच सर दिव्यांग लोकांसाठी किती स्वतःहून झटत आहेत. याचं एक मुख्य कारण म्हणजे हे स्वतः पण दिव्यांग आहेत, त्यामुळे यांना त्यांच्या ज्या वेदना आहेत किंवा त्यांच्या जीवन जगण्यात जे येणारे कठीण प्रसंग आहेत तर यांच्याबद्दल त्यांना पूर्ण जाणीव आहे, जी की आपल्या लोकांना नाहीये. कारण आपल्याकडे दोन्ही हात दोन्ही पाय आहेत तरी आपण काम करायला नको म्हणतो किंवा कष्ट करायला आपल्याला नको वाटतं. पण अशा लोकांकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला खरी एक जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. तर त्यासाठी आपल्या बांधवांसाठी, आपल्या बहिणींसाठी आपण एक हात मदतीचा पुढे करूया. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आर्थिक मदत करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी वीट, वाळू, सिमेंट, लोखंड किंवा इतर ज्या बांधकामासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत याची फुलाची पाकळी जे काही शक्य असेल ते तुम्ही मदत करू शकता. जरी काही मदत नसेल आपल्याला करता येत तरी आपण किंबहुना इथे येऊन त्यांना भेटी देऊन त्यांची विचारपूस करून किंवा इथं काय काम चालतं, कसं चालतं हे तरी तुम्ही बिनधास्त बघू शकता. धन्यवाद.